शिरोळ तालुक्यातील पूर परिस्थिती अजूनही कायम आहे। त्यामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली जाऊन ऊसाबरोबर अन्य पिकांचंही नुकसान झालंय। शासनाने पंचनामा करून बाधितांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होतीये। कृष्णा पंचगंगा नद्यांना पूर आल्यामुळे शिरोळ तालुक्यातील नदीकाठच्या 44 गावांना मोठा फटका बसलाय। नदीकाठालगतची शेती पाण्याखाली गेली आहे। पूर ओसरला नसल्याने शेतात पाणी साचून शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। शेकडो एकर ऊसाबरोबर भाजीपाल्याचंही मोठं नुकसान झालंय। मात्र प्रशासनाने या नुकसानीकडे दुर्लक्ष केल्यामुळे पूरबाधित शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। कुरुंदवाड परिसरात आपण बघतोय की हजारो हेक्टर शेती ही पाण्याखाली गेलेली आहे। 15 दिवस पाणी हे पुराचं साचून राहिल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे। आणि या नुकसानी भरपाईबाबत आपल्याबरोबर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष बंडू पाटील आहेत। त्यांच्याशी आपण याबाबत चर्चा करूया। काय नेमकी परिस्थिती वाटते तुम्हाला आणि काय परिस्थिती शिरोळ तालुक्यात काय नुकसान झालेलं आहे? आज शिरोळ तालुक्यामध्ये एकूण क्षेत्राच्या ऊसाच्या 60 ते 70% ऊस बुडायला आला आहे। ऊसामध्ये आत्तापर्यंत 15 ते 16 दिवस पाण्याचा मुक्काम वाढलेला आहे। ह्याला सर्वस्वी जबाबदार हिप्परगे डॅम व आलमट्टी धरण हे आहे। सरकार यात अजिबात लक्ष घालायला तयार नाही। शेतकरी 10 वर्ष मागे जाण्याच्या ह्याच्यावर आहे। शेतकरी 10 वर्ष मागे गेला तर मोठं नुकसान होणार आहे। याच्यासाठी सरकारनं तातडीची आत्ता अंमलबजावणी करून एकतर ऊसाचे आणि भाजीपाल्याचे आणि बाकीचे जे जनावर आहेत यांची पंचनामे करून किती नुकसान भरपाई झाली आहे एवढी नुकसान भरपाई तातडीची मदत द्यावी। अन्यथा शेतकऱ्यांना एक पीक कर्जमाफ किंवा इतर सरसकट कर्जमाफी करून तर सहकार्य करावं असं एक शासनाकडे आमची कळकळीची विनंती आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी म्हणून महापुरात झालेल्या पिकाचं सर्वाधिक नुकसान जास्तीत जास्त मिळावं अशी मागणी शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांची आहे। बी न्यूजसाठी कुरुंदवाडहून रमेश सुतार।